गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा कन्सेप्ट बेटा आता तुम्हाला ॲडमिटन्सचा ॲडव्हान्स पार्ट आहे. कशाचा ॲडव्हान्स पार्ट आहे बेटा? ॲडमिटन्सचा. थोडंसं मी तुम्हाला इम्पिडन्सबद्दल आधी सांगून देतो. इम्पिडन्स झेड इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आर प्लस ऑर मायनस जे एक्स होतं. आठवत आहे? झेड इज इक्वल टू किती असतं? आर प्लस ऑर मायनस जे एक्स. म्हणजे जसा झेड माझं दोघांचं कॉम्बिनेशन येतं. कोणाकोणाचं आरचं आणि एक्सचं. कोणाचं कॉम्बिनेशन होतं? आरचं आणि एक्सचं. तसाच वाय पण असतो ना बेटा. वाय हा पण कोणाचा ना कोणाचा तरी कॉम्बिनेशन मध्ये असतो. इथे पण जे येतो, ठीक आहे, आणि काहीतरी. आता इथे काय ते मला फिलअप करायचं. हा वाय पण काय बेटा कोणाचा ना कोणाचा तरी कॉम्बिनेशन मध्ये असतो, म्हणजे असतोच, फिक्स आहे. मग जो त्याचा कॉम्बिनेशन मध्ये असतो त्यालाच नाव काय बेटा? कंडक्टन्स आणि ससेप्टन्स. त्यालाच नाव काय? कंडक्टन्स आणि ससेप्टन्स. म्हणजे इथे मी काय लिहितो? इथे येतो रेजिस्टन्सच्या ऐवजी कंडक्टन्स आणि रिॲक्टन्सच्या ऐवजी काय येतं बेटा? ससेप्टन्स. काय बोललो? काही नाही कळालं? अतिशय महत्त्वाचं बोललं गेलं. अतिशय महत्त्वाचं बोललं गेलं. ठीक आहे. आजचा जो कन्सेप्ट आहे तो खूप 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 IMP सेशन आहे बेटा आजचं. ठीक आहे. हे जे मी शिकवतोय त्याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये विचारत नाही डायरेक्टली. मी आता जे शिकवतोय ते बेसिक्स शिकवतोय. पण जे बेसिक्स मी शिकवणार आहे बेटा त्याच्यावरती आधारितच पुढचे माझे सगळे कन्सेप्ट डिपेंडेंट आहेत. म्हणजे जर मला हे बेसिक्स व्यवस्थित कळाले तर पुढचे कन्सेप्ट पट कळतील, नाहीतर कळणार नाही. पहिले ते हे डोक्यात घाला. जसं झेड इज इक्वल टू आर प्लस ऑर मायनस जे एक्स असतं तसं वाय म्हणजेच काय असतं? ॲडमिटन्स. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कंडक्टन्स अँड ससेप्टन्स. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ काय? कंडक्टन्स अँड ससेप्टन्स. हा एक्स पुन्हा माझं दोन भागात डिवाइड व्हायचं बेटा. आठवतंय? एक्सएल आणि एक्ससी. आठवतंय बेटा? तसा ससेप्टन्स बी म्हणजे माझा ससेप्टन्स आहे. डिटेलमध्ये घेणार आहे. बी म्हणजे माझा काय? ससेप्टन्स आहे. तो पुन्हा ससेप्टन्स माझा दोन भागात डिवाइड होतो. तो कुठला बेटा माहिती का? इंडक्टिव्ह ससेप्टन्स आणि अजून एक कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. कुठला बेटा? इंडक्टिव्ह ससेप्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. जर तुम्ही नीट ऑब्झर्व करत असाल तर इथे वरती प्लस मायनस आहे, खाली मायनस प्लस आहे. वरती प्लस मायनस आहे, खाली मायनस प्लस आहे. असं का घडतं? जेव्हा मी आता तुम्हाला बेसिक सगळं सांगेन तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल. सध्या फक्त एवढं लक्षात आलंय का? जसा माझं इम्पिडन्स दोघांचं कॉम्बिनेशन रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स पुन्हा दोन भागात इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तसा माझा ॲडमिटन्स पण दोन भागात डिवाइड होतो. कंडक्टन्स आणि ससेप्टन्स. ससेप्टन्स पुन्हा दोन भागात इंडक्टिव्ह ससेप्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. कसं होतं, काय होतं, आता सगळं सांगेल. आता इकडे लक्ष द्या. सगळ्यांना माहिती आहे y इज इक्वल टू ॲडमिटन्सचा फॉर्म्युला आहे 1/z. येस. मग z इज इक्वल टू 1/r प्लस ऑर मायनस जे एक्स असं असतं. z इज इक्वल टू किती असतं बेटा? 1/r प्लस ऑर मायनस जे एक्स. आता ना बेटा एक नवीन कन्सेप्ट, कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण a प्लस IB. सपोज मला असं दिलेलं असेल 1 किती बेटा? a प्लस IB. 1/a प्लस IB. तर नाही का बेटा खाली माझा इमॅजिनरी पार्ट आलेला आहे डिनॉमिनेटरला. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये एक नियम आहे. तो नियम काय बेटा? की डिनॉमिनेटरच्या बाजूला कधीच इमॅजिनरी पार्ट नको असतो. हा फंडा कशाचा बेटा? आता कॉम्प्लेक्स नंबरमध्ये घुसतोय आपण. कशात घुसतोय? कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला झालं आहे का नाही M1 मध्ये माहित नाही, ठीक आहे. पण आता कॉम्प्लेक्स नंबरचा जो मला फंडा इथे लागतोय तो मी इथे सांगतोय. कॉम्प्लेक्स नंबर काय असतो आधी ते समजून घ्या. कॉम्प्लेक्स नंबर इज अ कॉम्बिनेशन ऑफ रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. ज्याच्यामध्ये रिअल पार्ट असतो आणि इमॅजिनरी पार्ट असतो त्याला काय म्हणतात बेटा? कॉम्प्लेक्स नंबर. पहिला फंडा. याच्यामध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आहे त्याला काय म्हणतात बेटा? मी कॉम्प्लेक्स नंबर. पण कॉम्प्लेक्स नंबरचा अजून एक नियम आहे. तो काय म्हणतो की त्याला डिनॉमिनेटरच्या बाजूला कधीच इमॅजिनरी पार्ट नको असतो. त्याला डिनॉमिनेटरच्या बाजूला कधीच इमॅजिनरी पार्ट नको असतो. मग तो काढण्यासाठी ना आपल्याकडे एक फंडा आहे. तो फंडा काय बेटा माहिती का? सपोज मी हा एक नंबर असेल ज्याच्यामध्ये खालच्या साईडला मला इमॅजिनरी पार्ट आहे. तो काढण्यासाठी ना बेटा तो काय म्हणतो? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय कर, डिवाइड कर. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने काय कर? मल्टिप्लाय कर, डिवाइड कर. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे काय? तर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असतं बेटा? रिअल पार्ट तसाच ठेव, रिअल पार्ट तसाच ठेव, इमॅजिनरी पार्टचं चिन्ह बदल. इमॅजिनरी पार्टचं काय कर? चिन्ह बदल. इमॅजिनरी पार्टचं काय कर? चिन्ह बदल. त्यांनी मल्टिप्लाय पण करायचं, त्यांनी डिवाइड पण करायचं. हा पहिला. तसंच सपोज मी इथे आता खाली 1/a मायनस IB दिलं तर काय होईल बेटा? a मायनस IB दिलं तर काय होईल? पुन्हा मग इथे मल्टिप्लाय a प्लस IB नी आणि खाली पुन्हा a प्लस IB नी मल्टिप्लाय डिवाइड केलं जाईल.
कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने काय केलं, मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने काय केलं, मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं. ठीक आहे. तोच सेम फंडा इथे अप्लाय करायचा आहे. तोच सेम फंडाला प्लस मायनस दोघं आहे बेटा, राईट. याला मल्टिप्लाय होईल कशाने, आर. पहिले प्लस आहे तर मायनस जे एक्स, मग मायनस आहे तर खाली काय बेटा प्लस. तसंच खाली पुन्हा आर मायनस प्लस काय होईल बेटा जी एक्स. ज्यांनी मल्टिप्लाय केलं त्यानेच मी खाली काय केलं, डिवाइड केलं. पुढे आता एक गुणिले कुठलीही संख्या तीच संख्या, म्हणून आर मायनस जे एक्स अपॉनला खाली. आता ना बेटा एक फंडा सगळ्यांना माहिती आहे, याला जर मी सोडायचं म्हटलं तर ए मायनस आय बी वरच्या साईडला जसंच्या तसं, खाली ए प्लस बी, ए मायनस बी माहिती आहे बेटा. ए प्लस बी चा त्याला गुणिले ए मायनस बी किती असतं, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर माहिती आहे. येस, मग इथे काय ए चा स्क्वेअर मायनस आय बी चा स्क्वेअर, राईट. बी ची किंमत आय आणि बी दोघं आहे. ठीक आहे. तसंच इथे पुन्हा ए प्लस आय बी जसंच्या तसं त्याला डिवाइड. मला सांगा इथे ए मायनस बी आणि पुन्हा ए प्लस बी घेतला तर फॉर्म्युला काही चेंज होईल का बेटा, नाही. ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर म्हणजेच किती आलं, ए चा स्क्वेअर मायनस आय बी त्याचा स्क्वेअर, राईट. तेच लॉजिक इथे किती बेटा, आर चा स्क्वेअर, त्याच्यानंतर इथे काय मायनस, राईट, मायनस बी चा स्क्वेअर म्हणजे जे एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुढे आर मायनस जे एक्स मायनस प्लस, सॉरी मायनस प्लस, मायनस प्लस आर मायनस प्लस जे एक्स त्याला डिवायडेड बाय खाली आर चा स्क्वेअर जसाच्या तसा मायनस. आता ना बेटा पुन्हा बेसिक आहे, ए बी त्याला रेस टू एम असेल तर उत्तर किती आहे बेटा, ए रेस टू एम, बी रेस टू एम. तसंच इथे मला जे एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर असं दिसतं बेटा, मग इथं काय होईल, जे चा स्क्वेअर आणि एक्स चा स्क्वेअर होऊन जाईल बेटा. तसं तसं एम सेपरेट झाला तसं टू पण दोघांना काय होऊन जाईल सेपरेट. मग इथे किती येईल, जे चा स्क्वेअर इंटू द एक्स चा स्क्वेअर, जे चा स्क्वेअर इंटू द एक्स चा स्क्वेअर. ओके. आता पुढे काय बेटा, जर नीट ऑब्झर्व केलं तर इथे आर मायनस प्लस जे एक्स त्याला डिवायडेड बाय आर चा स्क्वेअर मायनस. आता ना बेटा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये एक व्हॅल्यू फिक्स असते, ती म्हणजे कुठली बेटा माहिती आहे का, आयच्या स्क्वेअरची. आयच्या स्क्वेअरची किंमत फिक्स आहे, ते म्हणजे किती बेटा, -1. आयच्या स्क्वेअरची किंमत किती असते, -1. आयचा स्क्वेअर तो म्हणजे इमॅजिनरी पार्ट आला, म्हणजे जे चा स्क्वेअरची पण किंमत किती बेटा, -1. तसंच इथे जे च्या स्क्वेअरची किंमत किती आली, -1, त्याला गुणिले एक्स चा स्क्वेअर. ठीक आहे. पुन्हा मग y इज इक्वल टू इथे r मायनस प्लस जे एक्स त्याला डिवायडेड बाय आर चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस एक्स चा स्क्वेअर, आर चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस किती आलं, एक्स चा स्क्वेअर. आता पुढे ना बेटा पुन्हा एक बेसिक नियम आहे, ए प्लस बी अपॉन सी असेल तर उत्तर ए अपॉन सी प्लस ए अपॉन सी प्लस बी अपॉन सी, म्हणजे तो सी दोघांना काय होतो, सेपरेट. तो सी दोघांना काय होतो, सेपरेट. कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवायला. आता y इज इक्वल टू हा आर चा स्क्वेअर प्लस एक्स चा स्क्वेअर दोघांना काय होऊन जाईल, सेपरेट. त्याची आधी एक स्टेप लिहून टाकू वाटलं तर. मला सांगा y इज इक्वल टू हा r मायनस प्लस जे एक्स आला. मला सांगा याला काहीतरी लिहू शकतो आपण. तुम्ही जर बेसिक्स नीट आठवत असाल तर पुन्हा z इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर चा स्क्वेअर प्लस एक्स चा स्क्वेअर असं होतं, राईट. मग स्क्वेअर घेतला इथे तर z चा स्क्वेअर इज इक्वल टू इथे बेटा आर चा स्क्वेअर प्लस एक्स चा स्क्वेअर, म्हणजेच इथे मी आर चा स्क्वेअर प्लस एक्स चा स्क्वेअर त्याच्याऐवजी काय लिहू शकतो, z चा स्क्वेअर. तो आता z चा स्क्वेअर मला दोघांना काय होऊन जाईल बेटा, सेपरेट. म्हणजेच r अपॉन z चा स्क्वेअर मायनस प्लस जे एक्स अपॉन खाली z चा स्क्वेअर. आपण z चा स्क्वेअर जो आहे किंवा एक स्टेप वाढून घेतो, y इज इक्वल टू r अपॉन z चा स्क्वेअर मायनस प्लस जे x अपॉन z चा स्क्वेअर असं लिहिता येईल बेटा, जे सेपरेट लिहिला फक्त. पुढे y इज इक्वल टू r अपॉन जो z चा स्क्वेअर आहे ना त्यालाच मी मानतो g मायनस प्लस जे x अपॉन z चा स्क्वेअर आहे त्यालाच मानतो मी b, म्हणजेच काय झालं, ससेप्टन्स. म्हणजेच काय झालं, ससेप्टन्स. म्हणजेच मला काय लिहिता येईल, g इज इक्वल टू किती आलं बेटा, r अपॉन z चा स्क्वेअर आणि b इज इक्वल टू x अपॉन z चा स्क्वेअर. लक्षात येत आहे.
जी हा काय बेटा एक प्रकारचा रेशिओ आहे. कशाचा रेशिओ? रेजिस्टन्स टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. ससेप्टन्स हा पण एक रेशिओ आहे. कशाचे? रेशिओ ऑफ काय? रिएक्टन्स टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. रिएक्टन्स टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. ही इक्वेशन कशी भेटली बेटा? आपण ॲक्च्युली वरचं आणि वरच्या दोघी इक्वेशन्स एकमेकांना काय केलं? कम्पेअर केला. वरच्या दोघी इक्वेशन्स एकमेकांना काय केलं? खूप 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 IMP बेटा, खूप 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 IMP. आता आम्ही कन्सेप्टमध्ये फक्त कंडक्टन्स आणि ससेप्टन्स लिहितो, डायरेक्ट फॉर्म्युलेट. पण ते कसे आले? तर ते असे आलेलेत. कसे आले ते? तर ते असे आलेलेत. कळालं बेटा? हा खूप महत्त्वाचा फंडा सांगितला. कुठला सांगितला बेटा? कंडक्टन्स आणि ससेप्टन्सचा. कोणाचा फंडा सांगितला? कंडक्टन्स आणि ससेप्टन्सचा. बरं, पुढे जर आता बोलायला गेलं ना बेटा, अजून डिटेलमध्ये आहे बेटा कंडक्टन्स ससेप्टन्स. पण आता सध्या फक्त एवढं समजून घ्या की कंडक्टन्स हा एक प्रकारचा रेशिओ आहे. कशाचा रेशिओ बेटा? इट इज अ रेशिओ ऑफ रेजिस्टन्स टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. आणि ससेप्टन्स पण हा एक रेशिओ आहे. कशाचा? इट इज रेशिओ ऑफ द रिएक्टन्स टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. ठीक आहे. आता थोडंसं अजून पुढे जातो, थोडंसं अजून डीपमध्ये घुसतो, ठीक आहे. काय काय डीपमध्ये होतंय, काय काय नाही ते नीट बघा. इथे आता डीप जाण्याच्या आधी एक फंडा. इथे सपोज मी रिएक्टन्स म्हटलं, रिएक्टन्स आणि ससेप्टन्स, रिएक्टन्स आणि ससेप्टन्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता हा एक चार्ट आहे बेटा, ठीक आहे. या चार्टमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते नीट लक्ष द्या. सपोज मी तुम्हाला म्हटलं रिएक्टन्स आहे. रिएक्टन्समध्ये पॉझिटिव्ह काय असतं? रिएक्टन्समध्ये पॉझिटिव्ह काय असतं? तर इंडक्टन्स जो असतो तो तुमचा पॉझिटिव्ह असतो. काय असतं पॉझिटिव्ह बेटा? इंडक्टन्स माझा पॉझिटिव्ह असतो. निगेटिव्ह काय असतं? कॅपॅसिटन्स. निगेटिव्ह काय असतं? कॅपॅसिटन्स. ससेप्टन्समध्ये पॉझिटिव्ह काय येतं बेटा माहिती का माझं? कॅपॅसिटन्स. पॉझिटिव्ह काय येतं? कॅपॅसिटन्स. निगेटिव्ह काय येतं? इंडक्टन्स. निगेटिव्ह काय येतं? इंडक्टन्स. मुलं म्हणतात सर काहीच कळलं नाही, मुलं म्हणतात काहीच कळलं नाही. ठीक आहे. आता जे कन्सेप्ट घेईल मुद्दामून लिहून ठेवलंय, आता जो मी कन्सेप्ट घेईल तो व्यवस्थित बघितला तर हा कन्सेप्ट डोक्यामध्ये घुसेल, तरच हा कन्सेप्ट डोक्यामध्ये घुसेल. काय कन्सेप्ट आहे? आता जर तुम्ही झेड इज इक्वल टू सगळ्यांना आठवतोय आर प्लस जे एक्स असतो, आर प्लस ऑर मायनस जे एक्स असतं, राईट. याला जर मी अजून डिटेलमध्ये बघायला गेलं तर एक्सच्या हिशोबाने एक्स माझे दोन भागात डिवाइड होतात. म्हणजे झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्सेल होतं, आर प्लस जे एक्सेल असतं. आणि अजून एक झेड इज इक्वल टू किती असतो? आर मायनस जे एक्स सी असतो, राईट. आर मायनस जे एक्स सी असतो. आता हा प्लस पहिल्यासाठी आला, मायनस दुसऱ्यासाठी गेला, ठीक आहे. याच्यामुळे काय होतं बेटा, जर तुम्हाला आठवत असेल आपण याचा जर ट्रायंगल काढतो तर रेजिस्टन्स आडवा होतो, राईट. एक्सेल माझा कुठे जातो बेटा? वरच्या साईडला ट्रायंगल काढलेला आहे. आणि हा इथून ते इथपर्यंत हा माझा काय असतो? झेड असतो. इथून ते इथपर्यंत काय असतो? झेड. तसंच इकडच्या साईडला पुन्हा हा काय गेला इकडच्या साईडला रेजिस्टन्स एक्ससी कुठे जातो बेटा? खाली जातो, ठीक आहे. आणि इथून ते इथपर्यंत हा तुमचा काय येतो? झेड येतो. हा तुमचा काय येतो? झेड येतो. येस येस. पॉझिटिव्ह आहे म्हणून वरती गेलो, निगेटिव्ह आहे म्हणून खालती आलो, राईट राईट, एकदम राईट. हे कळालं? तसंच म्हणजे पा पॉझिटिव्ह इंडक्टरला वरती गेला, रिएक्टन्स. हा रिएक्टन्स एक्स म्हणजे रिएक्टन्स असतो, राईट. इथं लिहून घेत वाटलं असतं एक्स म्हणजेच रिएक्टन्स म्हणजेच काय असतो? एक्स. इंडक्टन्ससाठी तो पॉझिटिव्ह आहे, कॅपॅसिटन्ससाठी तो निगेटिव्ह आहे. येस ऑर नो? इंडक्टन्ससाठी म्हणजे तो काय? रिएक्टन्स इंडक्टन्ससाठी पॉझिटिव्ह आहे, इंडक्टिव्ह काय? कॅपॅसिटन्ससाठी तो काय बेटा? निगेटिव्ह आहे. रिएक्टन्स इंडक्टन्ससाठी पॉझिटिव्ह आहे, रिएक्टन्स कॅपॅसिटन्ससाठी निगेटिव्ह आहे. तसंच जर मी आता वायचं लिहिलं, वाय इज इक्वल टू किती बेटा? जी मायनस प्लस जे बी, जी मायनस प्लस जी बी. पुन्हा तो बी आहे ना बेटा, तो दोन भागात डिवाइड होतो. कसं? वाय इज इक्वल टू जी मायनस किती बेटा? जे बी एल.
पहिलं चिन्ह पहिल्यासाठी आलं, पहिलं चिन्ह पहिल्यासाठी आलं, दुसरं चिन्ह दुसऱ्यासाठी गेलं, पहिलं चिन्ह पहिल्यासाठी आलं आणि y इज इक्वल टू जी प्लस जे बी सी. म्हणजे काय, इंडक्टिव्ह ससेप्टन्स माझा निगेटिव्ह झाला आणि कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स माझा पॉझिटिव्ह झाला. कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स माझा पॉझिटिव्ह झाला, कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स माझा पॉझिटिव्ह झाला, इंडक्टिव्ह ससेप्टन्स माझा निगेटिव्ह झाला, इंडक्टिव्ह ससेप्टन्स माझा निगेटिव्ह झाला. समजे ना समजे, कळालं? प्रचंड 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 आहे. पुढे आता जर मला याचे पण ट्रायंगल काढायचे म्हटले, राईट, याचे पण जर मला ट्रायंगल काढायचे म्हटले तर काय नाही बेटा, इकडे काय जाईल, जी मायनस आहे म्हणून पुढे गेला, खाली गेला. इथं काही बीएल, बीएल साठी निगेटिव्ह आहे, इंडक्टन्स साठी निगेटिव्ह आलं ससेप्टन्स मध्ये आणि इथून ते इथपर्यंत काय आला तुमचा वाय. तसंच इकडच्या साईडला पुन्हा काय आलं, जी कॅपॅसिटन्स साठी काय झालं, पॉझिटिव्ह झाला आणि इथून ते इथपर्यंत काय आलं बेटा वाय, इथून ते इथपर्यंत काय आलं वाय, जो की कसा असेल पॉझिटिव्ह, जो की कसा असेल पॉझिटिव्ह. खूप 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 IMP सांगितलं बेटा, खूपच IMP सांगितलंय, हे लक्षात ठेवा. जर हे जे कन्सेप्ट मी आता बोललोय हे सगळ्याच्या सगळं डोक्यात घुसलं असेल तर पुढचे सगळेच्या सगळे कन्सेप्ट तुम्हाला एकदम मक्खन सारखे करून येतील. हे जे काही बोललोय हे जर कळालं असेल, ससेप्टन्स कशाने दाखवतो इथे लिहून वाटलं तर, ससेप्टन्स कशाने दाखवतो आपण बीनी, ठीक आहे, ससेप्टन्स कशाने दाखवतो बीनी. ससेप्टन्सचे पण दोन टाइप्स, इंडक्टिव्ह ससेप्टन्स, कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. जसं रिॲक्टन्सचे दोन टाइप्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह, पण इंडक्टिव्हला पॉझिटिव्ह, कॅपॅसिटन्सला निगेटिव्ह. इथे इंडक्टिव्हला निगेटिव्ह, कॅपॅसिटन्सला पॉझिटिव्ह, इंडक्टिव्हला निगेटिव्ह, कॅपॅसिटन्सला पॉझिटिव्ह. आता सगळा कन्सेप्ट डोक्यात घुसला असेल, आता सगळ्याच्या सगळं कन्सेप्ट डोक्यात एकदम फिट घुसला असेल. खूप IMP सांगितलं बेटा, महत्वाचं. याच्यामध्ये जी काय असतो, बी काय असतो, ठीक आहे, हा चार्ट एक अतिशय महत्वाचा आणि याच्यानंतर हे दोघं जे काढले ते अतिशय महत्वाचे. हे सगळं बेसिक सांगितलं. हे खूप मोठ्या पेजवरती किंवा 2 पेज आजूबाजूचे घेतले, सगळंच्या सगळं बेसिक लिहून काढलं तरीही चालेल मला. व्हिडिओ पॉज करा, सगळं शांततेमध्ये लिहून घ्या, पुढे कंटिन्यू करायचं. आजचं सेशन मोठं असेल, आजचं सेशन माझं मोठं असेल, ठीक आहे बेटा, आजचं सेशन मोठं असेल. चलो चालू करायचं बेटा, सगळ्यांनी लिहा पटापट. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. ओके, लिहून झालंय, लिहून झालंय. आता सगळ्यांनी एक हेडिंग टाका, कंडक्टन्स. सगळ्यांनी मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाका, कंडक्टन्स. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळे लिहून झाले बेटा. आता इकडचं पुसतो, ठीक आहे. सगळ्यांनी मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाका, कंडक्टन्स. काय हेडिंग आहे बेटा, कंडक्टन्स, कंडक्टन्स, कंडक्टन्स. डिनोटेशन करतात बेटा जी या सिम्बॉलने. कंडक्टन्स कशाने दाखवतात, जी. का असतं कंडक्टन्स, लक्ष द्या. कंडक्टन्स इज द रेशियो ऑफ, इट इज द रेशियो ऑफ रेजिस्टन्स टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. डेफिनेशन झाली. कंडक्टन्स इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ कशाचा, रेजिस्टन्स टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. कंडक्टन्स इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ कशाचा, रेजिस्टन्स टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. ठीक आहे. युनिट जर बघायला गेलं बेटा, आता याचं युनिट काढून बघू आपण. याचं जी इज इक्वल टू रेजिस्टन्स युनिट ओहम आहे, इम्पिडन्सचा स्क्वेअर म्हणजे ओहमचा स्क्वेअर. हा स्क्वेअर आणि ओहम काय झालं, कॅन्सल. म्हणजेच किती आलं, 1 ओहम. म्हणजेच किती आलं, ओहमचा इन्व्हर्स. ऑलमध्ये त्यालाच अजून एक नाव मो, राईट. ऑलमध्ये त्यालाच अजून एक नाव सिमेन्स. त्यालाच अजून एक नाव काय बेटा, सिमेन्स. हे काय झालं त्याचं युनिट. हे काय झालं त्याचं युनिट. कळालंय. चलो हेडिंग टाका, कंडक्टन्स. टाकलं असेल खाली या. कंडक्टन्स इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ, कंडक्टन्स इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ, कंडक्टन्स इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ resistance to the square of the impedance. Resistance to the square of the impedance. Conductance is defined as the ratio of resistance to the square of the impedance. Conductance is defined as the ratio of resistance
टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. फॉर्म्युला लिहून घ्या. G इज इक्वल टू आर अपॉन झेडचा स्क्वेअर. G इज इक्वल टू आर अपॉन झेडचा स्क्वेअर. G इज इक्वल टू आर अपॉन झेडचा स्क्वेअर. G is equal to R upon Z square. Okay, where G is equal to conductance, where G is equal to conductance, capital G, capital G is equal to conductance, capital R is equal to resistance, capital R is equal to resistance, खालच्या ओळीत capital Z is equal to impedance, capital Z is equal to impedance, capital Z is equal to impedance, capital Z is equal to impedance. ओके, खालच्या ओळीमध्ये युनिट, खालच्या ओळीमध्ये युनिट, युनिटसाठी हे सगळं लिहून घ्या. 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 ओके, युनिट झालं असेल तर आता पुढचा कन्सेप्ट हेडिंग टाका ससेप्टन्स. हेडिंग टाका ससेप्टन्स. पुढचा कन्सेप्ट आहे बेटा ससेप्टन्स. SUSCEPTANCE ससेप्टन्स. ससेप्टन्स डिनोट केलं जातं बी या सिम्बॉलने. लक्ष इकडे. ससेप्टन्स इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ, कशाचा रेशियो बेटा? इट इज द रेशियो ऑफ रिएक्टन्स टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. इट इज द रेशियो ऑफ कशाचा बेटा? रिएक्टन्स टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. इट इज द रेशियो ऑफ कशाचा रेशियो? रिएक्टन्स टू द स्क्वेअर ऑफ द इम्पिडन्स. ठीक आहे. पुन्हा जर युनिट काढायला गेलं तर पुन्हा सेम येईल बेटा. रिएक्टन्स युनिट ओहम, इम्पिडन्स युनिट झेडचा स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर हे स्क्वेअर आणि वरचा ओहम कॅन्सल, एक एक ओहम कॅन्सल, 1 अपॉन ओहम म्हणजेच ओहम इनस म्हणजेच ओहम किंवा अजून एक काय सिमेन्स. ठीक आहे. चलो हेडिंग टाका ससेप्टन्स. चलो खाली घ्या. ससेप्टन्स इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ, susceptance is defined as the ratio of, susceptance is defined as the ratio of reactance to the square of the impedance. Reactance to the square of the impedance. Susceptance is defined as the ratio of reactance to the square of the impedance. Reactance to the square of the impedance. Susceptance is defined as the ratio of reactance to the square of the impedance. खाली फॉर्म्युला लिहून घ्या. B is equal to x upon z चा square. B is equal to x upon z चा square. B is equal to x upon z चा square. Where B is equal to, where B is equal to susceptance. Where B is equal to susceptance. X is equal to reactance. X is equal to reactance. आणि फायनली Z इज इक्वल टू इम्पिडन्स. खालच्या वेळी Z इज इक्वल टू इम्पिडन्स. Z इज इक्वल टू इम्पिडन्स. झाले. ओके. खाली युनिटसाठी सगळं लिहून घ्या. युनिटसाठी सगळं लिहून घ्या. युनिटसाठी सगळं लिहून घ्या. ओके. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं आहे. ओके. झाले बेटा. ससेप्टन्सचे ना बेटा दोन टाइप्स होतात. ससेप्टन्सचे दोन टाइप्स असतात. कुठले कुठले बेटा? एक इंडक्टिव्ह ससेप्टन्स आणि एक कुठला असतो कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. एक कुठला आहे इंडक्टिव्ह ससेप्टन्स, एक कुठला बेटा कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. तो एक पॉइंट लिहायचा आहे खाली. ससेप्टन्स कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स. 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 फर्स्ट इंडक्टिव्ह ससेप्टन्स ब्रॅकेटच्या आतमध्ये बी आहे. Inductive susceptance ब्रॅकेटच्या आतमध्ये बी आहे. अँड सेकंड खालच्या ओळीत सेकंड कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स ब्रॅकेटच्या आतमध्ये बी सी. सेकंड कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स ब्रॅकेटच्या आतमध्ये बी सी. कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स ब्रॅकेटच्या आतमध्ये बी सी. इंडक्टिव्ह ससेप्टन्स आणि सेकंड कुठले बेटा कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. इंडक्टिव्ह ससेप्टन्स आणि अजून एक कुठलं आलं कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. कळालंय. इंडक्टिव्ह ससेप्टन्स आणि अजून एक कुठले बेटा कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. ओके. इंडक्टिव्ह ससेप्टन्स झालं, कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स झालं बेटा. पुढे लिहायचं आहे आता ॲडमिटन्स ट्रायंगल. हेडिंग टाका ॲडमिटन्स ट्रायंगल. हेडिंग टाका ॲडमिटन्स ट्रायंगल. हेडिंग टाका बेटा ॲडमिटन्स ट्रायंगल. लक्ष इकडे कोणी लिहिणार नाही. ॲडमिटन्स ट्रायंगल.
ऍडमिटन्स ट्रायंगल. ऍडमिटन्स ट्रायंगल म्हणजे जसं आपलं इम्पिडन्स ट्रायंगल होता ना बेटा, तसाच कुठला आला ना ऍडमिटन्स ट्रायंगल. ऍडमिटन्स ट्रायंगल दोन केसेससाठी होते. फॉर कुठला लोड बेटा, इंडक्टिव्ह लोड, आणि सेकंड फॉर कोणासाठी बेटा, कॅपॅसिटिव्ह लोड. ठीक आहे, फॉर इंडक्टिव्ह लोड आणि फॉर कॅपॅसिटिव्ह लोड. त्यालाच आम्ही म्हणतो फॉर इंडक्टिव्ह ससेप्टन्स, आणि अजून एक कुठलं बेटा, फॉर कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. पहिलं फॉर इंडक्टिव्ह ससेप्टन्स, फॉर इंडक्टिव्ह ससेप्टन्स, फॉर इंडक्टिव्ह ससेप्टन्स. इंडक्टिव्ह ससेप्टन्स साठी आधी इक्वेशन काय होईल बेटा, हे इंडक्टिव्ह ससेप्टन्स आलं, y इज इक्वल टू इथे बेटा g मायनस जे बी एल, जी मायनस जे बी एल. मग पुन्हा हे काय झालं बेटा, g आलं, खालच्या साईडला काय केलं, बी एल, राईट, आणि इथून ते इथपर्यंत तुमचा काय झालं, y. इथून ते इथपर्यंत काय झालं बेटा, y. कळालं? हा कुठला ट्रायंगल झाला बेटा, ऍडमिटन्स ट्रायंगल फॉर इंडक्टिव्ह ससेप्टन्स. फॉर कोणासाठी बेटा, इंडक्टिव्ह ससेप्टन्स. सेकंड आता कोणासाठी, फॉर कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स, फॉर कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स, फॉर कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. फॉर कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स y इज इक्वल टू g प्लस JPC, g प्लस JPC. मग इथे पुन्हा हा काय झाला, g, वरच्या साईडला काय गेलं बेटा, BC, ठीक आहे, आणि इथून ते इथपर्यंत काय आलं बेटा, y. इथून ते इथपर्यंत काय आलं बेटा, y. ऍडमिटन्स ट्रायंगल दोघांसाठी काढले. कोणाकोणासाठी बेटा, फॉर इंडक्टिव्ह ससेप्टन्स आणि अजून एक कोणासाठी, फॉर कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. व्हिडिओ पॉज करायचा आहे, दोघं काढून घ्यायचे, फॉर इंडक्टिव्ह ससेप्टन्स पण आणि फॉर कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स पण. पटकन, फॉर इंडक्टिव्ह ससेप्टन्स पण आणि फॉर कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स पण. फॉर इंडक्टिव्ह ससेप्टन्स पण आणि फॉर कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स पण. ओके, व्हिडिओ पॉज करू. झालंय बेटा, ठीक आहे. आता पुढचा फंडा, रेक्टँग्युलर फॉर्म अँड पोलर फॉर्म ऑफ ऍडमिटन्स. हेडिंग टाका. पुढचा फंडा आहे बेटा, रेक्टँग्युलर फॉर्म अँड पोलर फॉर्म ऑफ ऍडमिटन्स. पुढचा फंडा, रेक्टँग्युलर फॉर्म अँड पोलर फॉर्म ऑफ ऍडमिटन्स. रेक्टँग्युलर फॉर्म and polar form of कोणाचा बेटा आता, ऍडमिटन्स. ऍडमिटन्सचा रेक्टँगल फॉर्म आधी ते बघू, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण रेक्टँग्युलर फॉर्म बघू. रेक्टँग्युलर फॉर्म कोणाचा बेटा, ऍडमिटन्सचा. y इज इक्वल टू g, ठीक आहे, y इज इक्वल टू g मायनस प्लस JB. y इज इक्वल टू किती, g मायनस प्लस JB. हा कुठला फॉर्म झाला, रेक्टँगल. हा कुठला फॉर्म झाला बेटा, रेक्टँग्युलर. आता अजून पुढचा मला पोलर फॉर्म काढायचा असेल याचाच, तर किती येतो, पोलर फॉर्म इज y इज इक्वल टू मॉड ऑफ y अँगल फाय. मॉड ऑफ y अँगल फाय. मॉड ऑफ y ची जर मला किंमत काढायची असेल ना बेटा, तर अंडर रूट ऑफ किती येतं, g चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर. मायनस असू द्या प्लस असू द्या, इथे मध्ये काय प्लस असेल का, मायनसचा स्क्वेअर पण काय पॉझिटिव्ह यायचं, प्लसचा पण स्क्वेअर काय होतं, पॉझिटिव्ह यायचं. आणि फायची जर किंमत काढायची असेल, फाय पुन्हा तोच फंडा, टॅन इनवर्स b अपॉन g. फायची किंमत काढायची असेल, फॉर्म्युला कुठला, टॅन इनवर्स ऑफ b अपॉन g. टॅन इनवर्स ऑफ किती आलं बेटा, b अपॉन g. हा कुठला झाला, रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलर फॉर्म. काय कुठले फॉर्म झाले बेटा, रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलर फॉर्म. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ओके, कळालं बेटा. चलो, आज अत्यंत महत्त्वाचं सेशन झालं. खूपच IMP सेशन होतं, खूप म्हणजे खूप IMP सेशन होतं. हे सेशन कमीत कमी 1-2 वेळेस कंटिन्यू ऐकाल. कंटिन्यू ऐकाल, तेव्हा कुठे डोक्यामध्ये घुसेल. ठीक आहे, जे कन्सेप्ट झाले ते प्लीज एकदा नीट बघाल. ओके बच्चो, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.